एक नंबर आहे, सूर्याची एनर्जी आहे आणि सूर्य हा शिस्तीत आहे. त्यामुळे जे शिस्तीत राहतील त्यांचं खूप छान अच्छा. कल्याण होईल. नवीन उद्योग खूप नवीन वर्षात चालू होतील बरं. आणि त्याला यशही मिळेल. तर तिथे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हा विचार कराल तर तुम्हाला डिटॅचमेंट समजतील त्या दिशेने. अजून एक आहे 2026 ची एक एनर्जी अशी पण म्हणजे सांगते, की भारतासाठी म्हणशील तर आपल्याला एक हार्वेस्टिंगच्या दृष्टीने म्हणजे भारतीय कृषी प्रधान देश म्हणून मी म्हणेन, की यावर्षी आपल्याकडे पीक हे खूप चांगलं असेल. नमस्कार. महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. हा या वर्षातला कदाचित शेवटचा पॉडकास्ट असेल. आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2025 सरतंय. 2025 कसं गेलं? आपण काय मिळवलं? काय गमावलं? आणि 2026 कसं असेल? या सगळ्याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून आहे. पण ही उत्सुकता न ताणता आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत हीलर, पॉझिटिव्हिटी कोच आणि न्यूमरोलॉजिस्ट स्मिता कुलकर्णी यांच्याकडून. स्मिता कुलकर्णी या स्वतः टॅरो रीडर आहेत. पास्ट लाईफ रिग्रेशन तर त्या करतातच, पण त्याचबरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे त्या खास पुण्याहून आल्या आहेत. स्मिता मॅम, तुमचं महा MTVमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि जुनं वर्ष सरतंय. 2025चा हा कदाचित आमचा शेवटचा या वर्षातला पॉडकास्ट आहे. सांगायचं कारण असं की 2025 लोकांना कसं गेलं हा प्रश्न विचारला तर त्यांच्या आठवणीमध्ये काही चांगल्या आठवणी फार कमी आहेत आणि वाईट आठवणींनी जरा जास्त घर केलंय. तर 2025 कसं होतं, हे जागतिकदृष्ट्या कसं गेलं, हे ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट म्हणून आम्हाला सांगा ना. नक्कीच. सगळ्यात आधी मी तुझं धन्यवाद मानते. मला तू इथे बोलवलंस त्याबद्दल. आणि आपण या विषयाला आता जेव्हा सुरू करतोय, तेव्हा जसं तू म्हटलीस, की आपण 2025च्या शेवटाकडे आलेलो आहे. तसं 2025च्या सुरुवातीला जेव्हा या विषयांवरती चर्चा घडत होती, तेव्हा सगळ्याच न्यूमरोलॉजिस्टनी कदाचित हे सांगितलं असेल, त्याच्यात मी पण होते असं म्हणूया, की आपण म्हणतोय, की आपण 2025ची टोटल 9 वर येतेय. 2025 म्हणजे 9. 9 म्हणजे कंप्लीशन. बेसिकली सगळ्या न्यूमरोलॉजिकली किंवा कुठल्याही नंबर ग्रेडमध्ये 9 नंतर परत येणारे आकडे रिपीट होणार आहेत. म्हणजे 10 येतो तो 1 आणि 0चं रिपीट आहे. बरं. म्हणजे 9ला सगळं कंप्लीशन धरतात. मग कंप्लीशन म्हणजे काय असतं? तर एखादी गोष्ट पूर्णत्वाला जाणं. पूर्णत्वाला जाते म्हणजे ती चांगल्याच अर्थाने पूर्णत्वाला जाईल का? तर कदाचित हो, कदाचित नाही. अच्छा. म्हणजे एखादं नातं संपतंय, तर ते कदाचित खूप दुःखदायक आहे, पण ते पूर्ण झालेलं आहे. तुमची ती कार्मिक सायकल संपलेली आहे. ओके. माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे XYZ व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण झालं, तर ते पूर्ण झालं ना. म्हणजे ती चांगली पण गोष्ट आहे. एखादी व्यक्ती आई होतीये खूप वर्षानंतर, त्याच्यासाठी ते वर्ष खूप चांगलं गेलं, त्याच्यासाठी पण ती कंप्लीशन सायकल आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने कंप्लीशन्स घडत असतात. कुठलीही गोष्ट संपताना त्याच्यात एक वेगळा टर्ब्युलन्स असतो. मग तो इमोशनल असेल, म्हणजे फायनान्शियल असेल, कुठल्याही बाबतीतला. तो टर्ब्युलन्स तुम्ही कसा हाताळताय त्याच्यावरती तुम्हाला हे अच्छा. 2025चं वर्ष गेलंय. आता ह्याच्यामध्ये 2025 म्हणजे 9 आकडा. 9 बरं. म्हणजे न्यूमरोलॉजिकली मार्सची एनर्जी. मार्स म्हणजे मंगळ. मंगळ ओके. लाल रंगाचा ग्रह आहे. सगळीकडे रक्तपात काही ना काही कारणाने आणि आग, अच्छा. अपघात हे सगळं मंगळ करवतो. 9 नंबरमध्ये आपण काय म्हणूया, आपण अहमदाबादचं जे प्लेन क्रॅश बघितलं, न भूतो न भविष्यती असं काही ते प्लेन क्रॅश होतं, म्हणजे बरोबर. उडालं का? बरं, नुसतं प्लेन क्रॅशमधले लोकं गेले का? तर नाही. ज्यांच्या फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आपण म्हणूया, ज्यांचा मृत्यू तिथे लिहिलेला होता, अशा सगळ्या लोकांचा मृत्यू तिथे झाला. दिस बरं. इज व्हॉट इज मार्स एनर्जी. ओके. म्हणजे जे मेडिकल स्टुडंट होते किंवा जे रेसिडेंट डॉक्टर्स होते, त्यांना तिथे मृत्यू, ते कुठे त्या प्लेनमध्ये बोर्ड केलेले होते, पण तरीही ते गेले ना. राइट. म्हणजे दिस इज व्हॉट इज मार्स एनर्जी. बेसिकली मार्स तुम्हाला खूप सारे, म्हणजे 9 नंबरची एनर्जी असते, त्याच्यात खूप सारी युद्ध घडू शकतात. जसं आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं. बऱ्याच ठिकाणी असं झालं, की युद्ध सुरू होता होता थांबलं. म्हणजे आत्ताचं जे इंटरनॅशनल लेव्हलवरती कंबोडिया आणि थायलंडचं झालं. बरोबर. अशा बरेच गोष्टी घडल्या. ही मार्सची एनर्जी. आणि अच्छा. कुठे ना कुठेतरी फक्त न्यूमरोलॉजीचा विचार न करता बाकीच्या ग्रहांचं कॉम्बिनेशन बघितलं तर हे थांबवायला पण काही ग्रह मदत करतायत. पण ओके. हेच जर असं काही नसतं तर कदाचित पुढच्या 2 वर्षात आपण वेगळी युद्ध पण बघू. म्हणजे न्यूमरोलॉजी आणि हे ज्योतिष असं एकत्र हँड इन हँड विचार करते मी, म्हणून मी हे सांगू शकते. पण मग ह्या सगळ्यामध्ये आपण 2025ला कंप्लीशन इयर जेव्हा म्हणतो, जेव्हा एखादी गोष्ट 9 वर्षापूर्वी सुरू झाली आहे, ती पण पूर्णत्वाला गेली आहे. बरं. अगदी सोपं, याचं एक म्हणजे म्हणजे तुम्ही जे सगळ्यांना म्हणताय. लक्षात येईल असं एक उदाहरण मी सगळ्यांना सांगते. 2016 ह्याची बेरीज पण 9 येते. बरोबर. 8 नोव्हेंबर 2016 बहुधा कुणीच विसरलं नसेल आपल्यापैकी, ज्या दिवशी नोटबंदी जाहीर झाली. आणि इट वॉज दॅट सरप्राईज फॉर एव्हरीवन, की अरे अचानक आपली करन्सीच बंद झाली, ₹500ची नोटा. म्हणजे हे कंप्लीशन होतं ना. आणि त्या कंप्लीशनमधून जे सुरू झालं नवीन वर्षाला, म्हणजे 2017 अगेन वॉज नंबर 1.
मग ते कसं सुरू झालं तर UPI पेमेंट्स, डिजिटल पेमेंट्स हे सगळे 2017मध्ये नवीन नवीन इंट्रोड्यूस झाले होते. लोक अजून त्या नोटबंदीच्या येस. धक्क्यातून बाहेर पडून कॅश ट्रान्झॅक्शनमधून ऑनलाईन डिजिटल करन्सी ट्रान्झॅक्शन्समध्ये प्रवेश करत होते. दॅट वॉज 2017मध्ये डिजिटल करन्सीमध्ये UPIचं एक खूप मोठं म्हणजे इंट्रोड्यूस म्हणण्यापेक्षा आधीपासून जरी असेल तरी सामान्य लोकांपर्यंत अगदी 2017ला पोहोचला. भाजीवाल्यापासून चहाच्या टपरीवाल्यापर्यंत बरोबर. UPI पेमेंट्स पोहोचले ते 2017मध्ये. आणि आता आपण 2025मध्ये असं बघितलं, जे 2017ला सुरू झालं, जे 2025ला कंप्लीशन म्हणजे त्याची हायेस्ट कशी अनुभवली आपण, तर यावर्षी आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या देशांमधले उच्चपदस्थ अधिकारी येऊन आपलं डिजिटल करन्सी, डिजिटल ट्रान्झॅक्शन किती स्मूथ होतं, हे स्वतः अनुभवून गेले. अगदी खरं आहे. आणि दिस इज व्हॉट इज कंप्लीशन. म्हणजे जे 1 वर्षात सुरू झालं 1 नंबरला, ते हायेस्ट पीकला पोहोचलं. बरं. सिमिलरली नोटबंदीच्या मागची काही कारणं आता तुम्ही बघत असाल, की दहशतवाद असेल, ह्या गोष्टींचा. याच्यामधले अनेक गोष्टी कंप्लीशनमध्ये आपण ऑपरेशन सिंदूरकडे पण बघू शकतो. फक्त याला खूप वेगवेगळे अँगल असतात. त्याचा अभ्यास खूप वेगळा आहे. म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळं ऑल टुगेदर प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यात अभ्यास करणारे वेगळे लोकं आहेत. त्यांनी ते जास्त एक्सप्लेन करावं असं मला वाटतं. पण ही बरोबर. अगदी सामान्य लोकांना रिलेट करता येण्यासारखी गोष्ट आहे, जी आपण पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू शकतो बेसिकली. बरोबर. सो 2016मध्ये खूप लोकांच्या आयुष्यात म्हणजे ज्यांना आता 2025 वाईट गेलं, त्यांनी जर 2016चं रिकॅप घेतलं, तर तेव्हा सिमिलर काही घडलंय का असंही अनुभवावं किंवा बरं. तेव्हा नवीन काही घडलंय का? म्हणजे लग्न झालंय का? घर घेतलंय का? मुलं झालेत का? दॅट वॉज अगेन अ ट्रान्झिशन. म्हणजे तो तुम्हाला त्या क्षणासाठी चांगलं वाटलं असलं, तरी तिथून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली आहे. घर घेतलं की तुम्हाला हप्ते भरायचे आहेत. बरोबर. जबाबदारी वाढली आहे. अगदी खरं. सिमिलर लग्न करता तेव्हा तुमचं म्हणजे एक पर्सनल लाईफ संपवून तुम्ही एक कंपॅनियनशिपमध्ये जाता, बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, स्पेस शेअर होते, बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे त्याच्यात. तर हं. मुलं झाली की म्हणजे चांगल्या गोष्टींबरोबरही असोसिएटेड खूप हो. सारे बदल आहेत, जे बरोबर. तुम्हाला 16 आणि 17मध्ये अनुभवायला आले असतील. सिमिलरली ज्यांना 2025 म्हणजे म्हणून म्हटलं की 2025 ज्यांना खूप खराब गेलं असं वाटतं, त्यांनी 2016 आपलं कसं होतं असं बघावं आणि मग तुम्हाला लक्षात येईल, ओके, दिस इज व्हॉट इज राईट नाऊ हॅपनिंग विथ मी. ही 9 नंबरची मार्सची कंप्लीशनची एनर्जी. ओके. ह्याच्यावरती आपण खूप जास्त विचार केला तर असं म्हणूया की पण ह्या वर्षाने आपल्याला खूप जास्त धक्के दिले. बरोबर आहे. म्हणजे वाईट अनुभव सगळ्यांसाठीच असं म्हणेन का तर असं नाहीये. खूप गोष्टी चांगल्या झाल्याही असतील. आपण आपलं म्हणजे असं जागतिक स्तरावर बघायचं झालं तर आपण खूप वेगवेगळे स्टँड घेतलेत. आपण खूप साऱ्या दबावांना बळी न पडता अगदी विरोध सगळ्यांचा सहन करून बऱ्याच गोष्टींसाठी आपण म्हणजे आपण असं आभार मानू आत्ताच्या सरकारचे असं म्हणूया, की आपण आपली आयडेंटिटी तशीच्या बरोबर तशी आहे. मेंटेन केली आणि तशी म्हणजे राहिलोय. ही पण मार्सची एनर्जी. सेनापती बरोबर. असेपर्यंत राजा कधीच वाकणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे तो तुम्हाला सेनापती लढवत ठेवतो आणि ते लढवय्ये गरी असते, ती तुमच्याकडे 9 नंबरमध्ये बरोबर. देते. याचा एक निगेटिव्ह अँगल म्हणण्यापेक्षा त्याचा असा पण गोष्ट आहे, की जे सुटतंय ते बरं. आपल्याला सोडून देता आलं पाहिजे. मग हे सुटतंय जे तुम्ही म्हणता आहात आत्ता, की जे सुटतंय, कंप्लीशनला आलंय, मग त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? ज्या गोष्टी तुला असं वाटतात, मला सामान्य माणसाला असं वाटतं, की हे संपलं, की मला काही खरं नाही. मग ते नोकरी असेल, पैसे असतील. 2025नी खूप लोकांचे जॉब गेले. म्हणजे बरोबर आहे. काय म्हणू आपण त्याला, कधीच बघितले नाही असे लोक म्हणजे पुण्यासारख्या एका शहरामध्ये एका महिन्यामध्ये 1,00,000 वगैरे लोकांचे अचानक जॉब गेलेले होते. जो साधा आकडा आहे, जो मीडियावरनं आलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतील. कारण ऑफिशियल आकडा तो आहे. तर मग असं म्हणूया, की त्याच्या असोसिएटेड सिस्टममधनं पण लोकं रूल आउट झाली. बरोबर. उदाहरणार्थ एखादं ऑफिस चालू आहे, तिथून त्या फ्लोअरमधून 20 लोकं कमी झाली, तर त्यांच्या मागची 2 लोकं हाउसकीपिंगची पण कमी झाली असती. बरोबर. सो हा ट्रान्झिशन रेट मी व्हाईट कॉलर जॉबबद्दल जो न्यूज म्हणजे पेपरमध्ये, मीडियामध्ये आला आकडा तो आत्ता सांगते. म्हणजे मी एका शहराबद्दल बोलते, पण असं नाहीये, हे सगळीकडे घडतंय. मग बरं. हे जे सुटतंय, हे लेट गो करता येतंय का? हे माझ्याच बाबतीत का होतंय? ह्याची उत्तरं म्हणजे मी का? असे जेव्हा प्रश्न पडायला लागतात, तेव्हा ते संघर्षाचं बरोबर. सुटणं असतं असं म्हणूया आपण. बरोबर. तुम्ही इथे आत्ता एक प्रश्न म्हणजे बोलताना ज्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही एक शब्द वापरला होता, तो लेट गो हं. ही फ्रेज आहे. वास्तविक बघायला गेलं तर एक साधा शब्दाचा अर्थ होतो सोडून द्या. पण हे सोडून द्या हे जेवढं सरळ आणि सोपं वाटतं, तेवढंच ते अवघडही आहे. तर हे लेट गो ही जी फ्रेज आहे, ही जरा आम्हाला समजावून सांगा ना आणि ती कशा पद्धतीनं वापरता आली पाहिजे? नक्कीच. बेसिकली आपण इंग्लिशमध्ये लेट गो जे म्हणतो, ते आपण असं म्हणूया, की आपला मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. मी आता तुला सायंटिफिक उदाहरण देईन.
एखाद्या गोष्टीची सवय लागण्यासाठी आपल्याला खूप वेळा तीस करावी लागते. आज बरोबर. तुम्ही लहानपणापासनं उठल्या ब्रश करतोय, त्यामुळे तेव्हा लहानपणी सवय लागताना आई-वडिलांनी आपल्याला रट्टे दिलेत म्हणून आपण आज ते खूप बरोबर. नॉर्मल करतोय, बरोबर? सिमिलरली जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट नवीन सुरू करतो, तेव्हा तो त्रास झालेला आहे. खरं. आता तेव्हा असं म्हणूया आपण झोपेची वेळ कॉम्प्रोमाइज करून ते म्हणजे मी जे सोपं उदाहरण द्यायचा प्रयत्न करते म्हणून. मग ती जी कॉम्प्रोमाइजिंग फेज आहे ना, तिथे तुम्हाला मेंदूला खूप जास्त गोष्टी सांगाव्या लागतात, शिकवाव्या लागतात. बरोबर. मेंदू, मन ही अशी गोष्ट आहे ना, जी पटकन एखादी गोष्ट ॲक्सेप्ट नाही करत. मला माझा कम्फर्ट झोन सोडायचा नाही. हे मेंदू मनच काय, तुम्ही सुद्धा म्हणजे मला नोकरी बदलायची आहे, तर मी 10 वेळा विचार करेन, मग मला हे डिस्टन्स जमणार आहे का? हे ट्रॅव्हल चालणार आहे का? म्हणजे एकदा मी त्या कम्फर्ट झोनमध्ये गेले, बरोबर आहे. की मला ते परत चेंजेस लवकर नकोत. आणि हे सगळ्या वयाच्या लोकांचे आहे. असं काही ओके. नाही की तुझ्या आणि माझ्याच आहे. लहान मुलांना सुद्धा असं असतं, की मला माझे हेच मित्र हवेत, मला ह्याच खेळ खेळायचा आहे. वन्स यू आर यूज्ड टू इन युअर कम्फर्ट झोन, मग तुम्हाला ते लेट गो करणं अवघड जातं. बरोबर. हे लेट गो करणं अवघड होऊ नये याच्यासाठी काय असतं, बेसिकली आपल्या मेंदूमध्ये एक सिस्टीम आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट वापरली नाही, तर त्याला सिनर्जिक प्युरिटी म्हणतात. त्याच्यात बरं. काय असतं, की ते न्यूरॉन्स आपोआप कमी व्हायला लागतात. जेव्हा त्या न्यूरॉन्सची फ्रिक्वेन्सी किंवा तिथे जे काही काम घडत असतं ते कमी झालं, की नवीन ठिकाणी नवीन गोष्टी घडायला मदत होते. हे बरं. मेंदूमध्ये घडते. मग तुमच्या ब्रेन सेल्समध्ये, तुमच्या न्यूरॉन्समध्ये हे जी गोष्ट जुनी कमी होऊन नवीन घडायला पाहिजे, याला सायंटिफिकली न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. बरं. मग खूप ठिकाणी आपल्याला ही खूप सामान्यपणे सांगायची गोष्ट म्हणजे जे सुटतंय, त्याला आनंदाने स्वीकारता यायला पाहिजे. अच्छा. मगच ती गोष्ट तुमची थांबणार आहे, मगच तुम्ही न्यूरोप्लास्टिसिटीकडे जाणार आहे. एखादी आपण सगळे सामान्य माणसं, ह्युमन बीइंग्स आहोत. बरोबर. प्रत्येक गोष्टीची आपली एक अटॅचमेंट आहे. हं. मग ती नोकरीबद्दलची असेल, नोकरीची अटॅचमेंट काय? नोकरी माझी गरज आहे, माझी सर्व्हायव्हल आहे. म्हणजे बरोबर. माझी नोकरी जाते म्हणजे मी खूप ग्रेसफुली ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं असेल का? तर नाही कदाचित. पण ही गेल्यानंतर माझ्या हातात दुसरं काही करता येण्यासारखं आहे का? हा विचार जोपर्यंत तुम्ही कधी करू शकाल, जेव्हा हा दरवाजा बंद कराल किंवा हे गेलंय, आता मला नवीन काहीतरी करायलाच पाहिजे माझ्या सर्व्हायव्हलसाठी. ही जेव्हा हा ध्यास किंवा ह्या गोष्टींचे बदल घडण्यासाठी ते गरजेचं आहे. ओके. सिमिलरली एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, ती काही कालावधीसाठी आली आहे, ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते. तो खूप टर्ब्युलन्सचा फेज आहे. खरं आहे. हा फायनान्शियल आहे, हा इमोशनल आहे, तसा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये टर्ब्युलन्स आहेत. मग आता ह्या गोष्टीसाठी मी कसं ग्रेसफुली ॲक्सेप्ट करायचं? मी प्रत्येक गोष्ट समोरच्यावर लादू शकते का? नाही. मी म्हणते म्हणून तू माझ्याशी बोल, असं नाही होऊ शकत. म्हणजे आताची खूप साऱ्या लोकांचं तर माझ्याकडे असं कन्सल्टेशन ब्लॉक्ड आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे. अच्छा. मग दिस इज व्हॉट इज 2025. सगळ्यात जास्त म्हणजे 17 वर्ष, 25 वर्ष, 37 वर्ष संसार झालेले आता डिव्होर्स झालेत. अरे बापरे! द ओन्ली रिझन इज कंप्लीशन. तुम्हाला तुमचे कार्मिक लेसन्स मिळालेत. तुम्हाला आता त्याच्यातून बाहेर पडायला प्रयत्न बरं. करू शकता. तर प्रयत्न केले तर त्याला यश मिळतं. यू ओके. टेक इट अदरवाईज. देअर आर एन नंबर ऑफ थिंग्स तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता किंवा खरं आहे. बघावं रादर. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये लेट गो करण्यासाठी एकमेव गोष्ट असते की ग्रेसफुली ॲक्सेप्ट करायचं. नाईलाज म्हणून जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करता, तेव्हा त्याचं सतत हर्ट होत राहतं. बरं. आणि साधी गोष्ट आहे गं, आज मी तुला लहान असताना तू खाऊ घेतला, मी तुझ्या उंजळीत मावेल एवढा खाऊ दिला. तू तो जोपर्यंत खाऊन संपवणार नाहीस, तोपर्यंत नवीन मिळणार आहे का? आता आपली नवीन वर्षात जेव्हा संक्रांत सण करू, तेव्हा लहान मुलांचं बोरन्हाण वगैरे बोरन्हाण असतं. असतं. तेव्हा आपण काय करतो, या आधीच ते गोळा केलेलं असतं मुलांनी बरोबर. खूप असं. आणि मग ते संपल्यानंतरच नवीन येणार आहे. हा युनिव्हर्सचा नियम आहे. जोपर्यंत जुनं काढून घेणार नाही, जोपर्यंत जुनं संपणार नाही, तोपर्यंत नवीन तुमच्यापाशी काहीच येणार नाही. अच्छा. त्यामुळे लेट गो ही आयडियली अनादी काळापासून चालत आलेली, आपण लहानपणापासून खूप गोष्टी सोडल्यात. फक्त आता आपल्याला असं ते खूप टर्ब्युलन्स जाणवतोय. आपण आता मागच्या 20-1 वर्षात खूप जास्त टेक्नॉलॉजी, खूप जास्त कम्फर्ट झोन्समध्ये चाललं गेलो, असं मला वाटतं. बरं. ह्याच्या आधीच्या पिढीने कदाचित खूप गोष्टी पटपट लेट गो केल्यात. कारण त्यांना ते ट्रान्झिशन्स तसेच घडत गेले. बरोबर. कम्फर्ट झोन खूप नव्हता. म्हणजे तुम्ही एकाच पिढीचे असं म्हणून म्हणता, आपल्या पिढीला लेट गो खूप अवघड जाते. अगदी खरं आहे. कारण की आपल्याकडे धरून ठेवायची वृत्ती खूप वाढली आहे आणि अथॉरिटी म्हणजे सगळं माझं आहे. सगळं माझ्यासाठी हा ह्युमन सेंट्रिक अप्रोच बरोबर. खूप वाढलाय. बरोबर. त्यामुळे पण ते इश्यूज आपले वाढलेत. पण बरोबर. लेट गो करण्यासाठी ॲक्चुअली मेंदूला ट्रेनिंग देणं इज द सिम्पलेस्ट वे. ओके. म्हणजे तुम्हाला इमोशनल टर्ब्युलन्समधनं पण बाहेर पडता येतं.
हम्म. आणि बाकीच्या गोष्टींवरती म्हणजे जसं मी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही नवीन गोष्टी घेण्यासाठी तयार नसाल तोपर्यंत नाही. ते नवीन काहीच तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे बरोबर. ग्रेसफुली लेट गो करताल. बरोबर. ऍक्सेप्टन्स इज लेट गो. अच्छा. लेट गो करणं हे जेवढं सोपं नाहीये हे तुम्ही सांगितलं. 2025 आपल्याला कसं गेलं हे आता सगळ्यांना माहितीच आहे. आता आपण वळूयात नवीन वर्षाकडे. 2026 म्हणजे 31 डिसेंबरची सगळ्यांना काय म्हणतात एक चाहूल लागलेली आहे. नवीन वर्ष कसं येणार म्हणजे संकल्पाचं वर्ष म्हणून तर आपण म्हणतोच की पहिला दिवस हा मी जिमपासूनच सुरुवात असते टू स्टार्ट विथ एव्हरीथिंग. 2026 हे वर्ष प्रत्येकाला कसं जाईल, प्रत्येकाला इन द सेन्स सर्वसामान्य लोकांना 2026 कारण त्याचा आकडा 1 येतो. जर तुम्ही न्यूमरोलॉजिकली तो एक आकडा म्हणजे आपण एक साधारण सुरुवात असं धरतो. म्हणताना गणिताचं 1, 2, 3, 4 म्हणतो म्हणून एक आकडा. एवढंच आम्हाला त्यातलं नॉलेज आहे. तर 2026 म्हणजे एक आकडा हे सगळ्यांना कसं जाईल? आता जसं आपण म्हटलो की 2025 हे 9 म्हणजे एंडिंग, तसं 2026 हे 1 म्हणजे नवीन सुरुवात. बर आता नवीन सुरुवात होताना प्रत्येक गोष्ट नवीन असते तेव्हा तुम्ही थोडेसे अडखळता, बरोबर? बरोबर. त्यामुळे थोडे अडखळणं होईल का? आता होईल, पण नवीन सुरुवात खूप ग्रँड होईल यावेळेस. अच्छा. म्हणजे आयडियली 2026 सूर्या म्हणजे 1 नंबर आहे, सूर्याची एनर्जी आहे आणि सूर्य हा शिस्तीत आहे. त्यामुळे जे शिस्तीत राहतील त्यांचं खूप छान अच्छा. कल्याण होईल. त्यामुळे 2026 बद्दल सांगायचं झालं तर अगेन फायरी एनर्जीच आहे. म्हणजे मंगळ जसा लाल आहे तसा सूर्य त्याहूनही तेजस्वी आहे, त्याहूनही प्रखर आहे. बर त्यामुळे आता असा विचार करूया आपण की मागच्या वर्षी जे जे घडलंय, घात-पात, ऍक्सिडेंट, या वर्षातही कंटिन्युएशन राहणार आहे. बर फक्त आता राजाच डॉमिनेट करणार आहे. तिकडे सेनापती होता, अच्छा. आता राजाच आहे. बर न्यूमरोलॉजिकली सूर्य म्हणजे सूर्यमालेतला सूर्य आणि 1 नंबर असा बर. राजा आहे. ओके. आता राजाच्या आधिपत्याखाली सगळंच चांगलं होतं. अच्छा. त्यामुळे 2025 जसं म्हटलं की 2025ला जे जे संपलंय त्याची नवीन सुरुवात, त्या दृष्टीनं तुम्ही जसं मी उदाहरण दिलं की नोटबंदी टू डिजिटलायझेशन, असं हम्म. प्रत्येक व्यक्तिपरत्वे सुद्धा गोष्टी चांगल्या घडू शकतील का? तर नक्कीच घडतील. बर आणि तुम्ही फक्त म्हणजे एकमेव गोष्ट सगळ्यांसाठी कॉमन आहे 2026 मध्ये, म्हणजे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सातत्य, कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर तुम्ही आयुष्यात 1 जानेवारीच्या आधीपासूनच, मी तसं म्हणेन की पॉडकास्ट ऐकल्यापासून सुरू करा. आणि याच्यासाठी म्हणते की तरच तुम्ही करू शकाल. मी 1 जानेवारीला जे सुरू करणार आहे किंवा मी जे आज सुरू करणार आहे ते आत्तापासून सतत करत राहणं वर्षभर. म्हणजे एंड ऑफ 2026 यू विल नो की अरे माझ्याकडे खूप काय काय मिळालं, मला खूप काही मिळालं. कारण तुमची एनर्जी, तुमची फ्रिक्वेन्सी त्याला अलाइन होते. ओके. आणि सूर्य असा आहे की तू काही म्हण, सूर्य उगवणार आहे, बरं. सूर्य मावळणार आहे. सो तो जोक म्हणजे आपण ऍक्च्युअली असं म्हणतो की दुनिया इकडची तिकडे झाली तरी सूर्य उगवणार आहे, सूर्य मावळणार, बरोबर? जिथे जेव्हा उगवणार आहे तेव्हा उगवणार आहे. बरं. मग ही जी सातत्यता आहे आणि हे जे पालन पोषण, म्हणजे सायंटिफिकली सुद्धा सूर्य आहे म्हणून अख्ख्या पृथ्वीवरती जे काही जीवसृष्टी आहे ती आहे. कारण झाडांमध्ये फोटोसिंथेसिस आहे, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिकली पण प्रूव्हन आहेत की सूर्यामुळे आता इथे आपण आहोत. बरोबर. मग जर राजा इतका कर्तृत्ववान असतोच म्हणून तो सूर्य आहे. बरोबर आहे. मग आपण जर तसं थोडंसं सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवली, तर 2026 हे 1 नंबरवर येणारं वर्ष जे म्हणतोय ओके. ते चांगलं नक्कीच असेल. मागच्या ओके. वर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गोष्टी घडतील, पण त्या चांगल्यासाठी असतील. ती नवीन सुरुवात असेल. बर आणि बऱ्याच गोष्टींमध्ये नवीन सुरुवात असेल. ओके. बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणताना मी थोडंसं तुम्हाला थांबवते. बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे औद्योगिकरित्या, नंतर इमोशनली म्हणजे मानसिकरित्या, ह्या 2 गोष्टींवरती प्रत्येकाने कशा पद्धतीनं डील करावं असं वाटतं. ओके. आता 2025 बद्दल आपण बोललो तेव्हा आपण म्हटलो की खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या, बरोबर? सिमिलरली आता 2026 मध्ये असे खूप वेगवेगळे तुला स्टार्टअप्स ऐकायला येतील किंवा वेगळ्या कन्सेप्टवरती उद्योग, नवीन काम करायला, नवीन बिझनेस सुरू करायला 2026 खूप म्हणजे उत्तम वर्ष आहे. बरं. ज्यांच्याकडे काही वर्षांपूर्वीपासून आयडियाज आहेत पण काही कारणांनी त्यांना अजून बिझनेसमध्ये येता आलं नाही, या सगळ्यांनी 2026ला आपलं, मी तर म्हणते असे डोळे झाकून नशीब आजमा. फक्त कन्सिस्टन्सी आणि फोकस असला पाहिजे. ओके. तर तुम्हाला यश नक्की मिळेल. बरं. 2026 हे असं वर्ष आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे आपण असं म्हणा की आताच याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती वेगवेगळे नवीन ऑनलाईन बिझनेसेस डेव्हलप झालेले लक्षात येते. बरं.
आणि यामध्ये असं पण आहे की जेव्हा आपण 2026 बद्दल एक असा आकडा घेतो पण त्याची बेरीज 10 येते. सो बरं. 10 इज नंबर इज बेसिकली व्हील ऑफ फॉर्च्यून. आम्ही असं न्यूमरोलॉजिकली त्याला व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणतो. म्हणजे काय, एक असेल तर तुम्ही राजा आहे, नाही तर तुम्ही शून्य आहात. अच्छा. तर पण उद्योगधंद्यांमध्ये प्रचंड वाढ होईल. खूप छोटे मोठे असं पण होणार, मोठेही उद्योग, बरेच सारे नवीन उद्योग आपल्याला बरं. माहिती पडतील. मोठ्या उलाढाली होतील. ओके. आणि ह्या सगळ्या उलाढाली एकच्या अनुषंगाने होतील. आणि म्हणजे उद्योग क्षेत्राशी निगडीत म्हणशील तर नवीन संकल्पना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स ओके. किंवा नवीन स्टार्टअप्स, ब्रँड मेकिंग हे सगळं खूप छान होईल. बरं. म्हणजे अच्छा. जर तू आता मी म्हणेन तुला तुझ्या चॅनलसाठी ब्रँडिंग 2026 मध्ये खूप छान होईल. ओके. सो तू पॉडकास्टपासून या असं मॅनिफेस्ट कर, की आता इथून माझं चॅनलचं ब्रँडिंग सुरू झालेलं आहे. सो यू बरं. विल गेट दॅट. ओके. म्हणजे अगदी हे खूप सामान्य आहे. हे बरं. होणार म्हणजे होणार. ओके. यू जस्ट हॅव टू पुट द एफर्ट्स इन द राईट डिरेक्शन विथ फोकस. त्या ओके. गोष्टी घडणार. बरं. हे उद्योगधंद्यांसाठी. इथे तुम्ही आता जे उद्योगधंद्यांचं म्हणताय, तर तोच प्रश्न माझा हा मानसिकतेसाठी आहे, की मानसिक लेव्हलवरती, की जे आता 2025 मध्ये 2025ला जे मानसिकरित्या काही लोकांना लो एनर्जी, ड्राउझी, मन असं एकदम काय एकलकोंड होणं, अशा ज्या गोष्टी दिसत होत्या किंवा वाटत होत्या, कदाचित आत्ता जर तुम्ही बघायला गेलात तर लोकांमध्ये आत्ताच थोडंसं आनंदाचं वातावरण आहे, की बाबा मला काही समताची एनर्जी आहे. तर ह्याचा मानसिकरित्या कसा प्रभाव पडू शकतो? बेसिकली आता ह्याच्याशी मी थोडंसं आपल्या हिंदू धर्म म्हणजे ह्याच्याप्रमाणे तुला एक्सप्लेन करते. 1 तारखेला म्हणजे 2 तारखेला पौर्णिमा आहे, 1 तारखेला एकादशी आहे. सॉरी 31 तारखेला एकादशी आहे. सो म्हणजे 1 तारीख आणि 2 तारीख ह्या पौर्णिमेच्या पोर्टल्समध्ये आपण जातो, तेव्हा वेगवेगळ्या एनर्जीज तुमच्या असतात. पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश पूर्ण असतो, तेव्हा समुद्रावरती भरती असते. हे खूप लहानपणापासून आपण सायन्समध्ये बरोबर. शिकलेलो आहे. म्हणजे शाळेत शिकलेलो आहे असं म्हणूया. तर आता हे इतकं बेसिक आहे, की आपण पृथ्वीवरती राहतोय. 70% पाणी आहे पृथ्वीवरती. आपल्या शरीरातही पाणी आहे 70%. आणि या 70%च्या पाण्यावरती जर चंद्राचा प्रभाव पडत असेल, तर तो आपल्या मानसिकतेवरही प्रभाव पडणार. अच्छा. मग चंद्राच्या प्रभावाखाली काय घडत असतं? तर बेसिकली वेगवेगळे हार्मोन्स सुद्धा यावेळेला आपले सिक्रेट होत असतात. तर खूप जणांना अमावास्येला झोप येत नाही, चिडचिडेपणा येतो किंवा पौर्णिमेला खूप एनर्जेटिक वाटतं किंवा खूप झोप येते. दोन्ही गोष्टींकडे म्हणजे तुम्ही ज्या स्टेजमध्ये असता, ज्या फ्रिक्वेन्सीला असता ती एक्झॅगरेट झालेली असते, ती मोठी ओके. झालेली असते. मग मी खुश आहे का? तर मी खूप खुश आहे. अच्छा. मग मी खूप चिंतित आहे का? पौर्णिमा स्पेसिफिक सांगते बरं का मी. ओके. मी खूप चिंतेत आहे का? मग ते चिंतेचं पण अँप्लिफिकेशन होतं 10 टाइम्स, 100 टाइम्स असं. हो. त्यामुळे आपल्या शरीरावरती ह्या चंद्राचा डायरेक्ट इफेक्ट होत असतो. 2 वेगवेगळे हार्मोन्स त्याच्यात सिक्रेट होत असतात. म्हणजे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन म्हणून हार्मोन्स आहेत जे ओके. ब्रेनमध्ये सिक्रेट होतात, जे ॲक्चुअली आपली झोप आणि आपली शांत स्वभाव मॅनेज करतात. बरं. तर हे जेव्हा चंद्राच्या प्रभावाखालीच येतं, हे बघू शकतो आपण. ॲक्चुअली मेजर केलेले खूप सारे स्टडीज तुला Googleवरती पण मिळून जातील, ज्याच्यात ओके. तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजचे पेपर्स दिसतील, की ते सांगतात, की ओके चंद्र जेव्हा फुल मून आहे, तेव्हा तुमच्याकडे झोप खूप येणं अच्छा. असं होऊ शकतं किंवा तुम्ही जर निद्रानाशमध्ये असाल तर कंप्लीट निद्रानाशमध्ये जाता. म्हणून म्हटलं जे होतं ते अँप्लिफाय होतं बरं. चंद्राच्या प्रकाशामध्ये. 10 टाइम किंवा 100 टाइम्स. व्हॉटएव्हर म्हणजे तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे तिथे कनेक्ट करायची बरं. युनिव्हर्सल एनर्जीशी, हं. त्याप्रमाणे तुम्ही ते कनेक्ट करता आणि त्याप्रमाणे बरोबर. तुम्ही तिकडे काय म्हणू आपण तुम्हाला त्याचा इफेक्ट तुमच्यावर होतो. बरं. तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना प्रत्येकालाच ती एनर्जी जाणवत असते का? तर सूक्ष्म लेव्हलवर सगळ्यांवर परिणाम नक्की होतोय. बरं. पण ज्याची जशी सेन्सिटिव्हिटी आहे तसं त्याला ते जाणवतंय. मग 2026 मध्ये सुरुवात तर सगळ्यांचीच छान होईल असं मी म्हणेन. मॅक्सिमम लोकांची सुरुवात छान बरं. होणार आहे. याच्या मागे कारण असं आहे, की तुम्हाला जेव्हा राजा देणारा आहे, राजा युजुअली काळजी करणाराच असतो फार बरोबर. क्वचित. फॉर्च्युनेटली वी हॅव अ गुड लीडर राइट नाऊ इन आवर कंट्री, जो सगळ्यांची काळजी घेतोय. त्यामुळे आपल्यासाठी आपण असं म्हणूया, की खूप छान वर्ष आहे. ओके. सुरुवात खूप छान होईल. बरं. आणि पॉझिटिव्हिटीनी सुरुवात याच्यासाठी म्हणते, की त्या सगळ्या एनर्जी मॅग्निफाय करा. म्हणजे माझं उलटं सगळ्यांना असं म्हणणं आहे, की तुम्ही पौर्णिमेच्या दरम्यान खूप जास्त पॉझिटिव्ह राहा. नवीन वर्ष माझ्यासाठी चांगलंच आहे म्हणा. बरं. म्हणजे त्या गोष्टी अँप्लिफाय होतील. बरं. आणि आपण त्या अनुषंगाने जर विचार केला, तर पौर्णिमेला तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता पण येतात. अच्छा. तुम्ही आता इथे 10 टाइम, 100 टाइम्स असे शब्द वापरले. तर 10 टाइम, 100 टाइम्स हे हल्ली आता आपण YouTube सगळे बघतो. सो त्याच्यात ते पोर्टल 10, 100 किंवा 8 एक पोर्टल. टोटल तर हे नक्की पोर्टल म्हणजे आहे काय? आणि हे
10 पोर्टल, 100 पोर्टल्स हे जे आहे, तर हे नक्की काय आणि ह्याचा वापर कसा करावा? ओके. बेसिकली आपण असा विचार करूया, पोर्टल म्हणजे एक मोठा गेटवे. म्हणजे समजा बरं. तू आणि मी ह्या टेबलच्या एवढ्या छोट्या दारातनं जात असू, तर एकाला आधी जावं लागेल, मग दुसऱ्याला जावं लागेल, हो बरोबर, की नाही? मग त्याच्याऐवजी एक मोठा गेट आहे. तर आपण दोघं काय, आपण 10 जण एकत्र जाऊ शकतो. बरोबर? बरोबर. पोर्टल इज बेसिकली गेटवे. आता हे गेटवे म्हणजे काय असतं, की ज्या वेळेला युनिव्हर्सल एनर्जी डायरेक्ट अलाइनमेंटमध्ये असतात आणि बरं. तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी, संकल्पसिद्धीसाठी युनिव्हर्सकडनं मिळणारी मदत हायेस्ट असते. इज बरं. बेसिक कन्सेप्ट ऑफ पोर्टल. आता ह्याच्यामध्ये दरवर्षी वेगवेगळे पोर्टल्स ओपन असतात. यावर्षी सूर्याची एनर्जी आहे, 1 आहे. 2026 मध्ये 1 हा टोटल येतोय. त्यामुळे ओके. 1 जानेवारीचं, 11 नोव्हेंबरचे म्हणजे 1 नंबरवर येणारे पोर्टल्स खूप एनर्जेटिकली हाय असतील. फॉर्च्युनेटली आपण आता 1 जानेवारीला जेव्हा एंटर करू, तेव्हा लगेच 2 तारखेला पौर्णिमा आहे. त्यामुळे 1-1च्या पोर्टलला पौर्णिमेचं पण एनर्जी मिळते. अच्छा. आता ह्याच्यात होतं काय, की 2 गोष्टींचं कंबाईन्ड होतात. म्हणजे तुम्हाला इथून म्हणजे युनिव्हर्सकडनं मिळणारी जी मदत आहे, ती आता मल्टिपल्समध्ये झाली. जी बरं. अदरवाईज फक्त 1-1 असणार होती. मागच्याच ओके. वर्षी धर ना, 1 जानेवारीला मागच्या वर्षी 1-1 9 आकडा होता. हं. त्यामुळे 1-1 हे 2च नंबर होते. यावर्षी बरोबर. तो 1-1 3 आकडा आहे. हा जो एंजल नंबर आहे 111 हा तुमचा मॅनिफेस्टेशनचा नंबर आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही काहीही मागा, काही म्हणजे इथिकली मागा, जे पूर्ण होईल. बरं. समजा मी आज म्हटलं, की माझ्या YouTube चॅनलला 1 मिलियन सबस्क्रायबर्स हवेत, तर ते नक्की होतील. कारण माझी इथिकल विश आहे. बरोबर. बरं मी त्याच्यावरती चांगलं कंटेंट देणार आहे लोकांना, त्याचा फायदा होणार आहे. राइट. मग ह्याच्यातनं सगळ्यांचाच फायदा असेल, तर युनिव्हर्स मला त्याच्यासाठी नक्कीच मदत करतं. म्हणजे तो बरोबर. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, "आप शिद्दत से मांगोगे बरं. तो पूरी कायनात आपको मदत करते." बरोबर. तर हा डायलॉग परफेक्ट बसतो सगळ्या पोर्टल्सना. बरं. तर पोर्टल म्हणजे बेसिकली गेटवे असतात, जिथे तुमच्या मल्टिपल विश एका वेळेला मॅनिफेस्ट होऊ शकतात आणि ते मॅनिफेस्टेशनसाठीचा जो पुश लागतो युनिव्हर्सकडून, म्हणजे आपण त्याला थोडक्यात आपलं नशीब, प्रारब्ध हे सगळे जे प्रारब्ध थोडं निगेटिव्ह साईडला जातं, पण एक लक फॅक्टर जो असतो तो वाढतो. बरं. त्या दिवशी तुम्ही जे कराल ते. अच्छा. पोर्टल्सला तुम्ही मेडिटेशन्स करा, पोर्टल्सला तुम्ही लेट गो ओके. करा, जुनं सोडून द्या, नवीन मागा, बरं. हे सगळं करा. सिमिलरली हिंदू पंचांगाप्रमाणे पण मी म्हणते प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा आपली पोर्टल आहे. आपल्याकडे पूर्वीच्या सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, की अमावस्या आणि पौर्णिमेला ध्यान धारणा करा. अच्छा. म्हणजे तुम्ही फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला मेडिटेशन्स करा. यू विल सी द चेंज इन युअर लाईफ. ओके. आणि मी ॲक्चुअली सांगते, की मी आत्ता 1 तारखे मी बऱ्याच पोर्टल्सला वेगवेगळे गाईडेड मेडिटेशन्स घेते. आता 1 तारखेला आपण पौर्णिमा स्पेसिफिक मेडिटेशन घेणार मेडिटेशन आहे. करणं. आणि त्याच्यात आपण फक्त आणि फक्त 1 तारखेचं म्हणजे 2026 या वर्षासाठीचं मॅनिफेस्टेशन कसं असावं प्रत्येकाचं, त्याच्याबद्दलचं मेडिटेशन असणार आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं मी म्हटलं, की प्रत्येकाने पौर्णिमा आणि अमावस्येला मेडिटेशन करावं, या पोर्टल्सला मेडिटेशन करावं. दर महिन्याची तारीख आणि महिना जेव्हा सेम असतं, तेव्हा पोर्टल्स असतात. म्हणजे बरं. 1-1 जानेवारी आले, 3 मार्चला असतं, म्हणजे 2 फेब्रुवारीला पण असतं, पण 3 मार्चला युजुअली मोठं पोर्टल असतं. बऱ्याचदा 3 हा नंबर ज्युपिटरशी आहे, निगडीत बरोबर. आहे आणि त्याबद्दल बरेच पोर्टल्स येतात. बरं. त्याच्यानंतर इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे मेजॉरिटीली 3 पोर्टल फॉलो केले जातात. एक म्हणजे 1 जानेवारीचं, 1-1चं, एक 8 ऑगस्टचं. 8-8 लायन्स गेट पोर्टल म्हणतात. तेव्हा सिंह राशीमध्ये जे काही अलाइनमेंट्स बरं. असतात, त्यामुळे ते पण लायन्स गेट ओके. पोर्टल म्हणतात त्याला. बरं. ते साधारण 8 ऑगस्टच्या अलीकडे-पलीकडे 2-4 दिवस ओपन बरं. होतं साधारण आणि नंतर पण चालू असतं. ओके. तसंच आता जसं तू मगाशी म्हटलीस, की आत्ताच ते लोकांना बदल जाणवतायत. तो जो पौर्णिमेचा इफेक्ट असतो, तो साधारण 2-3 दिवस अलीकडे कधीपासून तुम्हाला त्या जाणवतं? एनर्जीज जाणवायला लागतात. त्यामुळे बरं. तू असा विचार नक्की करू शकतेस, की आज मला इतकं पॉझिटिव्ह का वाटतंय? कारण आता वी आर निअरिंग टू पौर्णिमा, असं बरोबर. म्हणू शकते. ओके. सिमिलरली इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे अजून एक मोठं पोर्टल म्हणजे 11-11चं. जे 11-11 पोर्टल आहे, जो बरं. अगेन 111 हा मॅनिफेस्टेशनचा बरं. नंबर आहे. त्यामुळे तेव्हा पण म्हणजे यावर्षी हे 3 पोर्टल्स तर अगेन खूप मोठे असतीलच असतील. बरं. आणि ओके. मी दिव्याची अमावस्या, लक्ष्मीपूजनाची अमावस्या हे सगळे आपले हिंदू पंचांगाप्रमाणे वेगळे मोठे पोर्टल्स असं म्हणते. आपण आता 2026 मध्ये बोलतो आहोत. त्याच्यामध्ये 2026 कसं सुरू होईल हे आपण बघितलं. पोर्टल काय आहे हे बघितलं. पण आता एक सगळ्यांना सरसकट सगळ्यांचा प्रश्न असतो, की 2026 आम्हाला कसं जाईल? मग त्याच्यामध्ये नोकरी करणारा वर्ग एक आहे, त्याच्यामध्ये उद्योग करणारा एक आहे, विद्यार्थी आहेत आणि प्लस महिला तर म्हणजे खूपच क्युरियस असतात, की आम्ही काय केलं पाहिजे? तर मला जरा हे सगळ्याचं वर्गीकरण करून सांगा ना? आपण 2026 बद्दल विचार केला तर जसं मी म्हटलं मगाशी, की उद्योजकांसाठी नवीन उद्योग करण्यासाठी उत्तम वर्ष आहे. तसं उद्योजकांना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज, नवीन-नवीन गोष्टी करण्यासाठी म्हणजे ट्रायल घेण्यासाठी सुद्धा किंवा जसं मगाशी म्हटलं, की ब्रँडिंगसाठी
नवीन उद्योग खूप नवीन वर्षात चालू होतील बरं. आणि त्याला यशही मिळेल. ओके. सिमिलरली उद्योजकांसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. फक्त सूर्याची उपासना करणं किंवा सूर्यासाठी असलेलं म्हणजे आपण असं म्हणूया जे नवीन उद्योग सुरू करायचे आहेत त्याच्यामध्ये फादरली फिगर जर तुम्ही त्यांना असोसिएट केलं किंवा त्यांच्या गायडन्स खाली घेतलं तर बरं. वडील म्हणून त्यांचा खूप तुम्हाला मदत होऊ शकते. बरं. कारण की 1 हा आकडा न्यूमरोलॉजिकली ग्रिडमध्ये वडिलांना रिप्रेझेंट करतो. बरं. तर तुम्हाला त्यांच्याबरोबर जर तुम्ही काम केलं किंवा त्यांच्या गायडन्स खाली म्हणा तर तुम्हाला खूप यश मिळू शकतं. ओके. हे उद्योजकांसाठी. नवीन उद्योग सुरू करा नक्कीच. स्केल अप बरं. करा. फक्त एक आहे की इगो खूप वाढू शकतो एस्टॅब्लिश्डमध्ये अच्छा. आणि पार्टनरशिप्स खूप जास्त तुटू शकतात. तुटू शकतात. हां. बरं. तर याच्यावरती मी असं सजेस्ट करेन की कुठल्याही क्लॅशेसमध्ये पॉज, डोंट लँड डायरेक्टली इंटू एनिथिंग. बरं. पॉज घेणं, इगोमुळे होतंय का हे रिवर्क करणं. 1 हा आकडा पुढे आपण बोलूच त्याच्याबद्दल, स्वतःवर काम करण्याचा असतो. त्यामुळे माझ्याकडून काही चुकत नाहीये ना, ह्याची सतत रिव्हिजिट करत राहणं. बरं. इगो खूप मोठा होणार आहे यावर्षी सगळ्यांचाच. अच्छा. सो ती एक निगेटिव्ह बाजू निगेटिव्ह नाही बरं. म्हणणार मी, पण ती अहंकाराच्याच शेडमध्ये सतत चालली जाईल. कारण अच्छा. तेवढं तुम्ही स्वतः मिळवाल, त्यामुळे तो ऑटोमॅटिकच येईलही. तो ओके. सांभाळता आला तर मग पार्टनरशिप तुटणार नाही. बरं. हे उद्योजकांसाठी झालं आणि आता विद्यार्थी आणि महिला, स्पेसिफिकली नोकरदार? महिला, नोकरदार तर आहेच आहे, पण आधी विद्यार्थी आणि महिला कशासाठी? कारण महिलांचं जे गणित आहे ना, ते थोडंसं वेगळं असतं. मला घर सांभाळायचं म्हणताना जो आकडा सगळा मॅनेज करायचा असतो, त्याच्यासाठी महिलांचं डोकं हे पुरुषांपेक्षा 4 पावलं पुढे चालतं. त्यामुळे पहिल्यांदा माझा प्रश्न हा स्पेसिफिकली महिलांसाठी. महिलांसाठी असेल. नक्कीच. सगळ्यात छान न्यूज अशी आहे की ज्यांना करिअर रिस्टार्ट करायचंय त्यांचं बरं. यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिस्टार्ट होऊ शकतं. मग तो ब्रेक 9 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे, 6 वर्षाचा आहे. बरं. एनिथिंग. ओके. ज्यांना करिअर परत एकदा सुरू करायचंय त्या सगळ्या महिलांनी यावर्षी प्रयत्न करा. त्यांना नक्कीच यश मिळेल. ओके. दुसरी गोष्ट, तुम्हाला आजपर्यंत असं वाटत असेल की मला कोणी ऐकत नाहीये किंवा माझ्या मताला किंमत नाहीये. ह्या सगळ्या महिलांना तुम्हाला तुमच्या मताला किंमत मिळेल, तुमचा आवाज रिकॉग्नाइज होईल. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी घडतील. फक्त सेल्फ अवेअरनेस ठेवा. सेल्फ इनर वर्क चालू ठेवायचं. तुम्हाला बरं. नक्कीच याचा फायदा होईल. ओके. बाउंडरीज सेट करता येतील महिलांना. बरं. म्हणजे जिथे कुठल्याही पद्धतीचं शोषण होतंय ते बंद करता येईल. पण जसं मी म्हटलं की स्वतःवरती सतत सातत्याने काम करणं आणि स्वतःवरती काम बरोबर. करणं. नुसतं सातत्याने नाही, स्वतःवरती काम करत राहिलात तर तुम्हाला हे सगळं घडेल. तर महिलांसाठी हे वर्ष ओव्हरऑल चांगलं आहे. बरं. तुम्ही फक्त योग्य दिशेने प्रयत्न करा. ओके. आता विद्यार्थी आणि नोकरदार. ओके. आधी विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जे देणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. फंडामेंटल स्टडीज म्हणजे अगदी लहान वर्गातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं आहे. ओके. मधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी थोडं टफ असू शकतं. म्हणजे न घर का न घाट का असं झालंय त्यांचं. अच्छा. कारण फोकस हल्लेला आहे मागच्या वर्षभरात खूप हं. वेगवेगळ्या गोष्टींमुळे. मग AI येतंय, मला जॉब मिळणार का? माझ्या फील्डमध्ये काय होणार? म्हणजे सगळ्याच क्षेत्रांमध्ये. तर तिथल्या मुलांची थोडी अजून क्लॅरिटी यायला वेळ लागेल. म्हणजे हे वर्ष अर्ध संपल्यानंतर कदाचित त्यांच्यासाठीचे दिवस क्लॅरिटीचे येतील असं म्हणूया. बरं. पण फंडामेंटल्स वरती जे काम करतात, अगेन जी मुलं ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा फंडामेंटल्स वरती काम करतायत त्यांना हे वर्ष खूप चांगलं म्हणजे आहे. फायनान्स रिलेटेड जे लोक काम करतात त्यांना हे नाही, वर्ष फंडामेंटल्स इज बेसिकली प्युअर सायन्सेस असेल किंवा फायनान्सेसमध्ये जरी असेल तरी बेसिक्सवरती जे काम करतायत आता बरं. फायनान्सेसमध्ये पण त्यांना हे खूप ओके. चांगलं वर्ष आहे असं म्हणूया. बरं. शिक्षणाच्या दृष्टीनं ओके. सगळ्या विद्यार्थ्यांना एकमेव उपाय आहे म्हणजे चांगलं हं. करण्यासाठी सातत्य, फक्त सातत्य, कंटिन्युटी आणि फोकस अच्छा. अजिबात हलू देऊ नका. म्हणजे आज मी हे शिकतो, उद्या मी म्हणजे हे स्पेसिफिकली कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी मी UPSCची तयारी पण करतो, मी बँकेच्या पण एक्झाम देतो आणि मग मी हे पण अच्छा. करतो. म्हणजे वेन यू विल डू ऑल दिस करायला लागतं का? तर कदाचित त्यांच्या जागी असणारे सगळेजण म्हणतील तुम्हाला काय जाते सांगायला. म्हणजे बरोबर. आम्हाला 10 फॉर्म भरावेच लागतात. अग्रीड. पण तुम्ही फोकस जेवढा वाढवाल तेवढं तुमचं यश निश्चित ओके. यावर्षी असं म्हणूया. बरं. त्यामुळे सूर्य तुम्हाला तिथे सगळीकडे मदत करेल. बरं. आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्य म्हणजे बरं. कंटिन्युटी आणि फोकस एवढं ओके. ठेवायला पाहिजे. बरं. आणि नोकरदार म्हणजे जे सर्वसामान्य नोकरी करणाऱ्यांचा टक्का जास्ती आहे त्यांच्यासाठी मात्र खूप महत्वाचं वर्ष असतं सगळ्याच बाबतीत.
आपण असं म्हणूयात नोकरदारांमध्ये पण आपण 3 वर्ग करूयात. जे एंट्री लेव्हल आहे, मिडल मॅनेजमेंट आणि बरं. सीनियर असं मी म्हणते. बरं. कारण त्याच्या म्हणजे सरसकट नोकरदारांसाठी सगळं वर्ष सेम नसतं. बरोबर. आता मागच्या वर्षी जर बघाल तर मागच्या वर्षी सगळ्या सीनियर्सचे आणि अगदी जस्ट त्याच्या खालच्या लोकांचे जॉब्स केलेले आहेत. म्हणजे बरोबर. जे काही इश्यूज झाले ते हायर पॅकेजवाल्यांशी रिलेटेड झाले. तर यावर्षी काय होणार आहे, जेवढे एंट्री लेव्हलचे जॉब आहेत म्हणजे 0 to 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स किंवा फ्रेशर्स असं धरूया. या सगळ्या मुलांना, विद्यार्थ्यांना, युवक म्हणजे विद्यार्थ्यांना नाही, यूथला मी असं म्हणेन, की मी हे पण करू का, मी ते पण करू का, असं न करता अगेन फोकस ठेवा. स्किल अपग्रेड करा. तुमच्यासाठी खूप सारे ओपनिंग्स असतील. कारण बरं. जेवढे उद्योग वाढणार आहेत, तेवढी तुमची गरज असणार आहे. बरं. आणि जेवढी तुमची फ्लेक्सिबिलिटी असेल, पण फ्लेक्सिबिलिटी अशी नाही पाहिजे, की मी आता 2 महिने इथे काम केलं, मग मी 3 महिन्यांनी ते ट्राय करते किंवा 1 अच्छा. वर्ष हे केलंय, आता 2 वर्ष मी ते केलंय, मग आता नवीन ट्राय करते. असं नको. तर बरं. ह्यांना सुद्धा हाच मंत्र आहे, की तुम्ही इनर वर्क करा. म्हणजे बरं. आता वेगवेगळ्या टेस्टही अवेलेबल आहेत. तुमचा फोकस कशात आहे, तुमचं लाइकिंग कशात आहे किंवा तुम्ही कशात चांगलं करू शकता. तुमचा त्याच्यावर विश्वास आहे. बरं. सायंटिफिक टेस्ट आहेत. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी न्यूमरोलॉजिकली मार्गदर्शन घ्यावं. म्हणजे ज्याला जी बरोबर. बिलीफ सिस्टम असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. ओके. पण अगेन खूप क्लॅरिटीने तुम्ही काम करा. तुमच्यासाठी हे वर्ष मेहनतीचं फळ देणारं नक्की आहे. बरं. पण सतत डिसिप्लिनरीमध्ये नाही गेलं पाहिजे. ओके. असं. बरं. मिडल मॅनेजमेंटसाठी आपण असं म्हणूया, की यांना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतील, यांच्यासाठी पण चांगलं आहे. पण इथे थोडंसं गडबड अशी आहे, की इथे लीडरशिप स्किल्स नसलेल्यांना खूप त्रास होईल. बरं. अगेन जेव्हा रोल्स चेंज होतील, एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज येतील, तेव्हा फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. आता हे प्रत्येकाच्या वैयक्तिक न्यूमरोलॉजिकली वैयक्तिक पर्सन म्हणून तुम्ही कसे आहात, त्याप्रमाणे घडलेल्या गोष्टी असतील, त्या बरं. तिथे तसे इफेक्ट देतील. ओके. त्यांना थोडासा अप्रोच बदलावा लागेल. डेलिगेशन्समध्ये जास्त बिलीव्ह केलं बरं. म्हणजे काम देत राहिले तर ते खूप मोठे होतील. बरं. म्हणजे ओके. मी नवीन लीडर झालो, की मीच सगळं म्हणजे अशी एक थोडीशी कदाचित गरज असू असू शकते. शकते. प्रत्येकाचीच असेल असं नाही, जसं मी म्हटलं बरोबर. तसं. तर त्यांना ज्यांना ज्या क्षणी असं वाटतंय, की मला आता इथे या रोलमध्ये येऊन त्रास होतोय, तिथे डेलिगेशनला सुरुवात करा. कदाचित बरं. तुम्हाला ओके. फरक जाणवेल. सीनियर मॅनेजमेंटसाठी मी म्हणेल, की तुमचं वर्ष आहे. फक्त एकच आहे, की इगोवरती सतत लक्ष ठेवा बरं. आणि ह्युमॅनिटेरियन हा अप्रोच ठेवला, तर सक्सेस तुमचा आहे. ओके. म्हणजे यावर्षी सीनियर मॅनेजमेंटला खूप फटके नाही बसणार. जसे बरं. मागच्या वर्षी बसलेत तसे. ओके. फक्त इतकंच आहे, की तुम्ही खूप कॉन्शियसली स्वतःवर काम केलं पाहिजे आणि माझा इगो मोठा होत नाही ना बघायला पाहिजे आणि कामामध्ये एक ह्युमॅनिटेरियन टच पाहिजे. सतत तुम्ही माणुसकीच्या दृष्टीने पण बघितलं पाहिजे. बरं. तर तुमच्या गोष्टी सुपर्ब चालतील. अच्छा. आपण वर्षाच्या शेवटी हा पॉडकास्ट रिलीज करतोय. लगेचच 15 दिवसामध्ये संक्रांत येते. संक्रांत म्हणजे संक्रमण. मग तिकडे उत्तरायण आणि संक्रमण ह्या 2 महत्त्वाच्या फेजेस आपल्या आयुष्यातल्या असतात. ह्याचा न्यूमरोलॉजिकली आणि एकूणच आयुष्याशी कसा संबंध आहे? ॲक्चुअली उत्तरायण म्हणजे आपण असं म्हणूया 21 डिसेंबरला रात्र सगळ्यात मोठी होती आणि तेव्हा उत्तरायण सुरू झालं आणि म्हणजे संक्रांतीला मकर राशीमध्ये सूर्य आला की ते संक्रमण होईल. होतं. यामध्ये उत्तरायण हे अशासाठी असतं, की बघ जेव्हा रात्र छोटी आता रात्र सगळ्यात मोठी 21 डिसेंबरची झाली, त्याच्यानंतर आता रात्र छोटी होत जाते आणि दिवस मोठा होतो. बरोबर. म्हणजे तुम्ही नवीन प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता. ह्याला वेगवेगळ्या गोष्टीकडे आपण असं बघू शकतो. प्रत्येकासाठी अप्रोच वेगळा असतो. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी उत्तरायण खूप चांगलं आहे. बरं. मोक्षाची कन्सेप्ट ज्यांना स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मोक्ष कोणाला मिळतो तर उत्तरायणमध्ये तुम्हाला मोक्षाच्या प्रती प्रवास करायला बरं. म्हणजे मार्ग मिळतात असं म्हणूया. अगदी म्हणजे साधी गोष्ट सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे, की भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर होते, पण ते उत्तरायणपर्यंत थांबले होते. बरोबर. उत्तरायणमध्ये मोक्षाचे द्वार जास्त खुलतात. तुझ्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी याचा असा विचार करावा, आपण काही संन्यास घेऊन मोक्षाप्रती आत्ता प्रवास नाही करत आहोत, तर जिथे-जिथे माझी डिटॅचमेंट गरजेची आहे, तिथे-तिथे आता मी प्रयत्नपूर्वक गोष्टी करू शकते. म्हणून हे प्रत्येक वर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये येतं. अच्छा. तर हे नॉट ओन्ली फॉर नंबर 9 दरवर्षी तुम्ही हा स्वतःसाठी अभ्यास करू शकता, की मला काय सोडायला पाहिजे, ज्याचा मला त्रास झालाय किंवा ज्याला मी खूप घट्ट धरून ठेवलंय. असं असतं ना, तू पेटता कोळसा हातात धरलास, तर तो कोळसा तुला फेकायचा आहे. तो जोपर्यंत धरलेला आहेस तोपर्यंत तुला त्रास देणार. बरोबर. इट इज द सेम थिंग. तू जे त्रासदायक धरून ठेवलंस ते तुला सोडण्यासाठी आणि सामान्य माणसाचा मोक्ष असा असावा असं मला वाटतं, की समथिंग म्हणजे माझ्यासाठी हे पाणी आहे का? तर आहे. पण पाण्यासाठी मी आहे का? असा पण विचार व्हायला पाहिजे. बरोबर.
तर तिथे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हा विचार कराल तर तुम्हाला डिटॅचमेंट समजतील त्या दिशेने. आणि म्हणून हा उत्तरायणाचा हा जो प्रवास असतो ना, जसा तुम्ही प्रकाशाकडे प्रवास करता, तसा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रकाशाकडे प्रवास करा. म्हणजे जो तुमचा इनर वर्क आहे. हं. माझा स्वतःचा प्रकाश माझ्या आत आहे. मी बाहेर कशी आहे याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. तो प्रवास सुरू होण्यासाठी दिवस मोठा होतो. त्या बरोबर. एनर्जी अलाइनमेंट्स मिळतात तुम्हाला. ओके. आणि हे संक्रमण दरवर्षी म्हणून सुरुवातीला आहे. अच्छा. वर्षाच्या शेवटी हं. 21 तारखेला, 21 डिसेंबरला आणि लगेच 14 तारखेला विदिन अ मंथ्स ओके. टाईम तुम्हाला संक्रांत येते आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे तेव्हा तिथून त्याची घोडदौड सुरू होते. बरं. त्यामुळे हा फेज तुम्ही जर कॅप्चर केला तर तुम्हाला खूप गोष्टी म्हणजे काय म्हणतात आपण परत एकदा वेगाने घडू शकतात. अच्छा. असं. ओके. 2026 म्हणजे एक आकडा. जसं तुम्ही म्हणालात 10 आणि 1. 1 आणि 0. एक आकड्याला एक वेगळं स्वतःचं स्थान आहे. तर एक आकडा हा काय-काय घडवू शकतो आणि तुम्ही कशा पद्धतीनं एक आकड्याच्या या एनर्जीतनं स्वतःला डेव्हलप करू शकता? बेसिकली एक आकडा म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं सूर्य. तसंच आपले वडील पण एक नंबरला रिप्रेझेंट करतात. मग एक आकड्याला जर तुम्ही काय-काय करू शकता? तुम्ही सगळे नवीन संकल्प करू शकता. तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करू शकता. आत्ताच्या म्हणजे आता आपण ज्या युगामध्ये वावरतोय, नवीन-नवीन इतके प्लॅटफॉर्म्स तुला बघायला मिळतील. म्हणजे तू कदाचित 5 वर्षापूर्वी Swiggy, Zomatoचा काय विचार केला होता? यावर्षी बरोबर. तुला Zomatoचं अजून जास्त स्केल अप दिसेल किंवा बरं. त्याचे शेअर्स बघशील तू असं मला म्हणायचंय, की हे ज्या नवीन संकल्पना आलेल्या आहेत, Blinkit कोणी विचार केला होता, की आपण घरात बसून काही मागवू शकतो? बरोबर. कुठल्यातरी सो कॉल्ड आळशी व्यक्तीची ती खोज आहे, की मला खाली जायचं नाहीये, तर मग मी काय करू शकतो? बरोबर. अशा पद्धतीने नवीन वर्षात सगळ्या नवीन गोष्टी घडतील. नवीन गोष्टी घडतील, चांगल्या असतील. बरं. टेक्नॉलॉजिकली खूप जास्त अपग्रेड्स येतील आणि सामान्यांच्यासाठी सुद्धा त्या गोष्टी चांगल्या असतील. अजून एक आहे 2026 ची एक एनर्जी अशी पण म्हणजे सांगते, की भारतासाठी म्हणशील तर आपल्याला एक हार्वेस्टिंगच्या दृष्टीने म्हणजे भारतीय कृषी प्रधान देश म्हणून मी म्हणेन, की यावर्षी आपल्याकडे पीक हे खूप चांगलं असेल. क्या आणि बात है! मागच्या वर्षीचा पाऊस जसा थांबला नाही, तसा ह्यावर्षी होणार नाही. यावर्षी आपण हायड्रोजन एनर्जी पण मॅनेज करू सूर्यामुळे आणि पाऊस म्हणजे सामान्य पडेल. म्हणजे असं बरोबर. धो-धो पडतोच आहे, पडतोच आहे असं होणार होणार नाही. नाही. बरं. तशा पद्धतीने पाऊस चांगला असेल, पाणी चांगलं असेल. त्यामुळे नॅचरल कॅलॅमिटीज ज्या आहेत ना, त्या यावर्षी कमी इतक्या होतील. जाणवणार नाहीत. असतील का तर असतील, पण एवढ्या नाही जेवढ्या कमी मागच्या वर्षी होतील मागच्या झाल्या. वर्षीपेक्षा. बरोबर. त्यामुळे आपल्याला एकमध्ये नवीन गोष्टी सुरुवात होतील, चांगल्या गोष्टी घडतील. भारताचं म्हणशील तर व्यवस्थित हार्वेस्ट असेल, त्यामुळे आपल्याला धनधान्याची समृद्धी सगळ्यांना अनुभवता येईल. एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय रोजच्या आयुष्यात कराल असा मंत्र असं नाही म्हणणार, पण एक सोल्युशन असं सांगाल? मंत्र पण सांगू शकते. तोही सांगा. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नंबर हा स्वतःबद्दलचा आहे. सूर्य म्हणजे स्वतः बरं. असं धरायचं न्यूमरोलॉजिकली. आत्मा, आत्म्याचा कारक आहे. हं. जे कराल ते स्वतः करायचंय. बरं. मी माझ्या प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. ओके. मग मला तू ओरडलीस, तर मला तू का ओरडलीस हे आधी मी शोधायचं. तू का ओरडली हा विचार नाही करायचा. अच्छा. सो इट इज ऑल अबाउट यू. तर हं. सामान्यांसाठी, सगळ्यांसाठी ज्याला कळतंय, जे थोडे कॉन्शियस अवेअर आहेत, म्हणजे अगदी वय वर्ष 5-6 ची मुलं पण हल्ली कॉन्शियस अवेअर आहेत. हं. त्यांनी सुद्धा हा विचार करावा. ते जे मोठे आहेत त्यांनी तर म्हणजे कळूच बरं. शकतात. माझ्यासाठी काय-काय योग्य आहे, पर्पज ऑफ लाईफ असं बरं. अगदी खूप मोठं होईल पण जे मी करतोय त्याची जबाबदारी घ्यावी. सूर्याचा सारखं रोजच्या गोष्टीसाठी सातत्य आणि फोकस ठेवावं. तुमचं आयुष्य सुकर चांगल्या पद्धतीने घडेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्योपासना करावी. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी. सूर्योपासनेमध्ये गायत्री मंत्र येतो, सूर्यनमस्कार येतात, सूर्याला अर्घ्य देणं येतं. या हं. गोष्टी सूर्योपासनेमध्ये येतात. ज्यांना असं वाटतं, की माझं आयुष्य अजून चांगलं व्हावं, त्यांच्यासाठी असं मी म्हणेन, की सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ पाळा. त्याप्रमाणे बायोलॉजिकल क्लॉक सेट करा. म्हणजे बरं. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यास्तानंतर जेवू नये. लवकर झोपावं. तुमच्या हेल्थवरती खूप चांगले बेनिफिट्स मिळतील आणि बरं. एकदा आपली शरीर संपदा चांगली असेल, तर बाकी गोष्टी खूप चांगल्या घडतात किंवा आपण घडवू खरंय. शकतो असं म्हणेन. त्यामुळे माझे कष्ट, माझ्या व्यथा, चिंता या सोडायच्या असतील, तर रात्रीची झोप नीट घ्या. सूर्य तुम्हाला कुठेही माफ करणार नाही. ज्यांना रात्री म्हणजे ज्यांच्या नोकऱ्याच रात्रीच्या आहेत त्यांच्याबद्दल मी हे म्हणत नाहीये. बरोबर. त्यांच्यासाठी हे नाहीये. पण जे नॉर्मल रुटीन फॉलो करताना स्क्रीन टाईम म्हणा, हे म्हणा, ते म्हणा करत रात्रभर जागतायत, त्यांना यावर्षी
महाराज बरोबर योग्य त्या गोष्टी दाखवतील. सो ते होऊ नये म्हणून सूर्योपासना करा बरं. आणि बायोलॉजिकल क्लॉक असं सेट करा. हे ह्या वर्षी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही 9 वर्ष पुढची खूप छान घालवाल आणि तुम्हाला बाय द टाइम +9 जेव्हा केव्हा पोहोचू आपण, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललेलं आहे. अच्छा. त्यामुळे ही सुरुवात एक आकड्यावर करणं फार गरजेचं आहे. आपण दरवर्षीच नवीन संकल्प करतो. पण ह्या वर्षी जे तुम्ही कराल त्याचं मल्टिप्लिकेशन होत राहील 9 वर्ष सतत अच्छा. आणि 9व्या वर्षी तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट मिळतील. ओके. त्यामुळे ते करा. मंत्र म्हणणार नाही, पण स्तोत्र सांगेन. आदित्य हृदय स्तोत्र एक आहे जे तुम्ही ऐकू शकता, म्हणू शकता किंवा व्यंकटेश्वराचं सुप्रभातम म्हणून एक स्तोत्र आहे. ते सगळ्यांनी ते ऐकण्यासाठी तुम्हाला पहाटेच ऐकावं लागतं. त्यामुळे तुम्ही कदाचित लवकर उठाल असं म्हणूया. तर ह्या गोष्टी मी बरं. सर्वसामान्यांना सांगेन, की ह्या म्हणजे ह्याच्याशी काही तुमचा कुठलं रास, कुठला जन्मदिवस किंवा तुमचं हे काय असं न बघता बरोबर. सूर्याला तुम्ही नमस्कार जरी करायला सुरुवात केलीत तरी खूप फरक पडेल. स्मिता मॅम, 2026 याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. कारण 2025ची जी धग लागली आहे ती आता कुठेतरी थांबावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात आहे. आणि 2026 सुखकर, आनंदाने आणि समृद्धीने जावं यासाठी तुम्ही आम्हाला जे काही मोलाचं मार्गदर्शन केलं आहे यासाठी MHA-MTB तर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. 2025 सरतंय आणि 2026 आपली अगदी प्रेमानं वाट बघतंय. हाच उत्साह असाच राहू दे यासाठी 2026मध्ये तुम्ही काय करा, काय करू नका अशा अनेक गोष्टींवर आपण स्मिता मॅम यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं. तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही जरूर कळवा. त्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.